नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आगामी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा विषय बघणार आहे, तो म्हणजे भौगोलिक निर्देशांक, ज्याला आपण GI टॅग असं म्हणतो, जिओग्राफिकल इंडिकेशन्स. हा नेमका मुद्दा काय आहे, याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात, आतापर्यंत कोणते विचारले गेलेले आहेत किंवा इथून पुढे कोणते विचारले जाऊ शकतील, या सगळ्या मुद्द्यांचा आज आपण या आपल्या सेशनमध्ये अभ्यास करून घेणार आहोत. तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल त्या त्यावेळेस तुम्हाला ते लेक्चर अगदी वेळेवरती पाहता येईल. सो जास्त वेळ न घेता सुरू करूयात आज आपलं सेशन. आणि सेशनचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भौगोलिक निर्देशांक. आता भौगोलिक निर्देशांक किंवा भौगोलिक सांकेतिक निर्देशांक म्हणजे काय, तो बेसिकली काय तर बघा, हा लोगो तुम्हाला दिसतोय, जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ इंडिया. आता GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन, GI टॅगचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, G फॉर जिओग्राफिकल, I फॉर इंडिकेशन्स ऑफ इंडिया. आता हा जो GI टॅग आहे तो कोणातर्फे दिला जातो, तर इथं तुम्हाला हा भारत सरकारचा लोगो दिसेल, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजेच कॉमर्स म्हणजे व्यापार, इंडस्ट्री म्हणजे उद्योग, यांतर्फे दिला जातो. आणि याची जी थीम आहे किंवा याची टॅगलाईन आहे, अतुल्य भारत की अमूल्य निधी, इन इनव्हॅल्युएबल ट्रेजर्स ऑफ इनक्रेडिबल इंडिया, हे त्याचे थीम आहे. ह्या थीम वरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. हा कोणत्या मंत्रालयातर्फे दिला जातो हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर याचा लॉंग फॉर्म सुद्धा GI चा लक्षात ठेवा, जिओग्राफिकल इंडिकेशन्स. आता एखाद्या वस्तूला भौगोलिक निर्देशांक मिळतो म्हणजे नेमकं काय होतं किंवा त्याच्यामध्ये नेमकं कोणकोणते बदल होतात हे आता आपण सर्वप्रथम पाहूयात. भौगोलिक सांकेतिक निर्देशांक, जिओग्राफिकल इंडिकेशन्स. आता एखाद्या वस्तूला ज्यावेळेस GI टॅग हा प्राप्त होतो त्यावेळेस नेमकं काय होतं बघा, की GI टॅग ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस एखाद्या पदार्थाला एखाद्या विशिष्ट प्रदेशातून विशिष्ट गुणधर्म प्राप्त होत असेल तर हा निर्देशांक प्राप्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं विशिष्ट प्रदेशातून हा शब्दावरती व्यवस्थित लक्ष देणं का गरजेचं आहे, कारण GI मधला जीच आहे तो जिओग्राफिकल, त्याचं भौगोलिक स्थळ कोणतं आहे आणि त्या भौगोलिक स्थळामुळे त्याला काहीतरी गुणधर्म प्राप्त होत असतात. आता फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर स्ट्रॉबेरी खायची असेल, आपली महाबळेश्वरची तुम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली आणि इतर ठिकाणची स्ट्रॉबेरी खाल्ली, तर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये एक वेगळी चव असते, त्याला एक वेगळंच महत्व आहे, त्याला एक वेगळीच व्हॅल्यू आहे. का व्हॅल्यू आहे, कारण महाबळेश्वरचं वातावरण त्यासाठी स्ट्रॉबेरीसाठी खूप चांगलं आहे, म्हणून तिथल्या जिओग्राफीमुळे त्याला तो एक ऍडव्हान्टेजेस आलेलं असतं, म्हणून तर त्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणतो, कारण ते एक विशिष्ट प्रदेशातून त्याला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होत असतात. आणि ज्यावेळेस एखाद्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे आणि ज्यावेळेस त्या एखाद्या वस्तूला GI टॅग प्राप्त असेल तर त्याची मार्केटमधली किंमत सुद्धा वाढते. किंवा बघा, तुम्हाला चपला घ्यायच्या असेल तर आपण काय म्हणतो की कोल्हापुरी चप्पल पाहिजे, चादर घ्यायची असेल तर सोलापूरची चादर पाहिजे. म्हणजे त्या त्या कंडिशन्स त्या त्या पदार्थाला त्या त्या ठिकाणच्या खूप सुटेबल्स असतात. म्हणून जर GI टॅग मिळाला तर त्याच्यामध्ये काय काय बदल होतो ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, हा कोणत्या मंत्रालयात अंतर्गत येतो, तर हा जो आहे तो केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत हा GI टॅग दिला जातो. आणि यासाठीचा जो कायदा आहे बघा, भारतामध्ये या मालांच्या साठीचा जो भौगोलिक निर्देशांक कायदा आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन ऍक्ट, हा 1999चा 1999चा, यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे की भौगोलिक निर्देशांक कायदा कोणत्या वर्षीचा आहे, तर 1999चा आहे. आता फायदा काय होतो, एखाद्या पदार्थाला ज्यावेळेस जिओग्राफिकल इंडिकेशन्स मिळतो, भौगोलिक निर्देशांक मिळतो, त्यावेळेस त्याला काय फायदा होतो, त्या उत्पादनाची विशिष्ट ओळख तयार होते, बाजारपेठेमध्ये त्याला चांगली संधी उपलब्ध होते. 100% बघा, त्याची विशिष्ट ओळख, आज हे जे काही विशिष्ट ओळख तयार झालेली आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं स्ट्रॉबेरीच्या संदर्भात आहे, चादरीच्या संदर्भात आहे, यासारख्या गोष्टी, कारण जिओग्राफिकल इंडिकेशन्समुळे त्याला काय झालं की विशिष्ट ओळख प्राप्त झाली, बाजारामध्ये त्याला एक चांगल्या संधी उपलब्ध होतात आणि बाजारामध्ये त्याची मार्केट व्हॅल्यू वाढल्यामुळे त्याचा खप सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये वाढतो. त्याच्यामुळे एखाद्या वस्तूला हा GI टॅग मिळणं हे त्याच्या व्यापारीय दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं असतं. मग भारतामध्ये असा पहिला GI टॅग हा कधी देण्यात आला, तर पहिला भौगोलिक निर्देशांक भारतामध्ये 2004 साली दार्जिलिंगच्या चहाला मिळाला होता. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की भारतातील पहिला GI टॅग कोणाला मिळाला, दार्जिलिंगच्या चहाला, कधी, 2004 साली. आणि ह्याचा कालावधी किती असतो, तर 10 वर्षाचा कालावधी त्याला मिळतो. म्हणजेच काय की आता दार्जिलिंगचा चहा आहे तर 2004 ते 2014 पर्यंत तो दार्जिलिंगचा चहा या नावानं मार्केटमध्ये असेल, त्याच्यानंतर तो कोणीही त्या नावानं विकू शकतो. पहिली 10 वर्षे त्याला त्या संदर्भातले ऍडव्हान्टेजेस मिळतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं, असे सर्वाधिक
भौगोलिक निर्देशांक कोणत्या राज्यातील पदार्थांना आहेत सर्वात जास्त, तर सर्वात जास्त आता कर्नाटक हे राज्य आघाडीवर आहे. कर्नाटकच्या राज्यातील प्रोडक्ट्सला आत्ताच्या कंडिशनमध्ये सर्वाधिक जास्त भौगोलिक निर्देशांक आहेत. हा एक चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा. आता ही सगळी बेसिक माहिती आपण पाहिली. आता जाऊयात आतापर्यंतच्या गेल्या वर्षभरामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टींना, पदार्थांना जीआय टॅग मिळालेला आहे तो वन बाय वन आपण पाहूयात आणि तो सगळा तुम्ही छानपैकी लिहून घ्यायचंय. आय होप तुम्ही चांगले छान सगळेजण छानपैकी लिहून घेत असाल. सर्व लेक्चर तुम्हाला बघायचे आहेत. आतापर्यंत झालेली सगळी लेक्चर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची आहेत. असा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या माध्यमातून की जो तुमच्यापर्यंत इझिली नसेल अवेलेबल आणि त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. सो तुम्ही प्रत्येक लेक्चर जे आहे ते बारकाईने बघून घ्या आणि लिहून घेत चला. बघा, पहिला आहे सोजाद मेहंदी. सोजाद मेहंदी जी आहे ती राजस्थानची खूप प्रसिद्ध आहे. राजस्थानची ही तुम्हाला दिसत असेल इमेजेस मध्ये की सोजाद मेहंदी तिथली कला काढण्याची पद्धत वगैरे सगळं खूप प्रसिद्ध असणारी ही सोजाद मेहंदी राजस्थानची. सो हे तुम्ही छानपैकी लक्षात ठेवा. पुढे आहे हाती मिरची. हाती मिरची खूप मोठी मिरची आहे बघा, मणिपूरचे. तिला नुकताच भौगोलिक निर्देशांक मिळाला. मणिपूरच्या 2 ते 3 प्रोडक्टला जीआय टॅग नुकताच प्राप्त झालेला आहे. मणिपूरला स्टार मार्क करून ठेवा, कारण पुढे सुद्धा काही महत्वाच्या वस्तू आहेत मणिपूरच्या संदर्भातल्या, ते आपल्याला बघायच्या. सो हाती मिरची मणिपूरची आहे. ठीक आहे. पुढचा बघा, चक हाव नावाचा काळा तांदूळ. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कल्पना पण केली नसेल की काळा तांदूळ असू शकतो काय, तर आहे बघा. हा चक हाव त्याचं नाव आहे आणि हा कुठला आहे, तर हा सुद्धा मणिपूरचाच आहे. ही इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल. इमेज यासाठी आणलेले आहेत की तुम्हाला त्याची कल्पना व्यवस्थितपणे येईल. तर हा मणिपूरचा चक हाव नावाचा काळा तांदूळ आहे. याला भौगोलिक निर्देशांक मिळालेला आहे. अजून एका महाराष्ट्रातील पालघरच्या एका तांदळाला सुद्धा जीआय टॅग मिळाला आहे. तो आपण पुढे बघणारच आहे, परंतु आता तात्पुरतं लक्षात घ्या, चक हाव नावाचा काळा तांदूळ हा मणिपूरचा. पुढे बघा, मणिपूरच्याच तोमेंगलॉंग संत्र्यांना जीआय टॅग आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूरची संत्री बघा खूप प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर मणिपूरच्या तोमेंगलॉंग या संत्र्यांना जीआय टॅग मिळालेला आहे. म्हणजे मणिपूरच्या किती गोष्टी झाल्या बघा, मणिपूरच्या 3 गोष्टी झाल्या. एक तर चक हाव नावाचा काळा तांदूळ झाला. चक हाव नावाचा काळा तांदूळ मणिपूरचा झाला. त्याचबरोबर मणिपूरची आपण हाथी मिरची सुद्धा बघितली. आणि तिसरं म्हणजे मणिपूरचे हे तोमेंगलोंग संत्री. तोमेंगलोंग संत्री ह्या 3 गोष्टी मणिपूरच्या आहेत. तुम्ही छानपैकी ह्या लिहून घ्या. ठीक आहे. पुढे बघूत आपण नागा काकडी. आता हे सोपं आहे लक्षात ठेवायला तुम्हाला. नागा काकडी, नागा नागालँड, नागावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो हे एकदम सोपं झालं तुमच्यासाठी. नागालँडच्या नागा काकडीला सुद्धा नुकताच काय मिळालं आहे, जीआय टॅग मिळालेला आहे, भौगोलिक निर्देशांक मिळालेला आहे. आता पुढे बघा, जुडिमा वाईन. आता ही वाईन म्हणजे याचा अर्थ दारू असं कन्सिडर नाही करायचं. ही एक फळांपासून तयार झालेली जुडिमा वाईन आहे. ही हेल्थ कॉन्शियस आहे, शरीरासाठी चांगली असणारी ही जुडिमा वाईन आहे. ठीक आहे. आणि ही कोणती आहे, तर आसामचे. तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल ही जुडिमा वाईन. ही फळांपासून वगैरे बनवली जाते, त्याच्यामुळे आपण एक वेगळा अर्थ याच्यामध्ये नको काढायला. कारण बघा, कधीच गव्हर्नमेंट दारूला जीआय टॅग नाही देणार. हे एवढं तर आपल्याला कळायला पाहिजे की जे शरीराला घातक असणाऱ्या गोष्टींना थोडेच गव्हर्नमेंट जीआय टॅग देऊ शकतं. सो ही फळांपासून बनवलेली असते जुडिमा वाईन आणि याला जे आहे ती आसामचे, आसाम राज्य लक्षात ठेवा, याला सुद्धा नुकताच काय मिळालेला आहे, भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय टॅग मिळालेला आहे. पुढे बघा, पांढरा कांदा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयएमपी व्हेरी इम्पॉर्टंट. का म्हणतोय मी, कारण हा जीआय टॅग महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. महाराष्ट्रामधील अलिबाग, अलिबाग म्हणजे कोणता जिल्हा येतो, जिल्हा रायगड. या महाराष्ट्रातील अलिबाग येथील जो पांढरा कांदा आहे, या पांढऱ्या कांद्याला सुद्धा नुकताच जीआय टॅग मिळालेला आहे. हा इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल पांढरा कांदा. व्हेरी इम्पॉर्टंट का सांगितलंय मी, कारण महाराष्ट्राचे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाबतीत गोष्ट घडते ना, त्यावेळेस तो मुद्दा आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा होऊन जातो. सो अलिबागचा पांढरा कांदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याला सुद्धा नुकताच भौगोलिक निर्देशांक मिळालेला आहे. पुढचा बघा, ह्या सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या महाराष्ट्रातल्या नुकत्या जीआय टॅग प्राप्त 2 वस्तू आहेत. त्यातला एक आपण बघितला आता पांढरा कांदा आणि दुसरा आहे वाडा कोलम नावाचा तांदूळ. खूप जबरदस्त त्याचा सुवास असतो. पालघर या जिल्ह्यातील हा वाडा कोलम तांदूळ आहे. मगाशी आपण चक हाव नावाचा तांदूळ बघितला होता, तो मणिपूरचा होता.
आणि महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील वाडा कोलम तांदळाला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट का केलंय मी, कारण महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. दोन गोष्टी, अलिबागचा कांदा आणि वाडा कोलम तांदूळ. पुढे बघू बघा, गुच्छी मशरूम. आता हे गुच्छी मशरूम तुम्हाला दिसतंय, हे मशरूम बऱ्याचशा जणांनी त्या खाद्यपदार्थामध्ये पण वापरतात बघा, गुच्छी मशरूम. तर हे जम्मू काश्मीरचं आहे. आता हे तुम्हाला इमेजवरनं दिसत असेल, अशा प्रकारची झाडं तुम्हाला हिमालयन ठिकाणीच बघायला मिळतात जास्त. सो हे गुच्छी मशरूम जे आहे ते जम्मू काश्मीरचं आहे आणि यालाच नुकताच भौगोलिक निर्देशांक प्राप्त आहे. ठीक आहे, पुढे बघूया. लवंग आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरतो बघा. ह्या कन्याकुमारीच्या लवंगाला आता GI टॅग मिळालेला आहे. आणि कन्याकुमारी कुठं आहे, तर ही तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील लवंगला सुद्धा GI टॅग नुकताच मिळालेला आहे. इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल ही लवंग. हे सुद्धा तुम्ही आता दक्षिणेकडचा जो भाग आहे भारताचा, केरळ वगैरे, तामिळनाडू, इथं मसाल्याचे पदार्थ भरपूरच आहेत. प्राचीन भारताच्या व्यापारामध्ये सुद्धा आपल्याला माहितीच आहे की भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरून प्रचंड प्रमाणात मसाल्याच्या पदार्थाची निर्यात होत होते. सो फक्त केरळ लक्षात ठेवू नका. ठीक आहे, तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील लवंगाला GI टॅग प्राप्त आहे. पुढे देशावरी पान बघा, बऱ्याचशा जणांना उत्तर प्रदेशच्या पानांना GI टॅग प्राप्तच आहे. याच्या आधी तुम्हाला बऱ्याच जणांनी गाणं पण ऐकलं असेल की नाही, खाई के पान बनारस वाला, ह्या बनारसी पानाला सुद्धा प्राप्त आहे. आणि आता देशावरी पान जे आहे, त्या देशावरी पान कुठलं, उत्तर प्रदेशचं, याला सुद्धा नुकताच काय मिळालेलं आहे, भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. देशावरी पान उत्तर प्रदेश मधला. ऑलरेडी बनारस पान खूप फेमस आहे आणि आता देशावरी पान, बनारस म्हणजेच वाराणसी. ठीक आहे, ह्या देशावरी पान जे उत्तर प्रदेशचे, त्याला सुद्धा नुकताच भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. पुढे बघा, कंधामल हळद. ओके, टर्मरिक. कंधामल हळद जी आहे ओडिसाची, तिला GI टॅग प्राप्त झालेला आहे. आणि ही खूप प्रसिद्ध हळद आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीच असेल की सांगली जिल्ह्यामधील, सांगली जिल्हा सुद्धा खूप फेमस आहे. डिग्रज जे आहे, इथं महाराष्ट्रातलं हळद संशोधन केंद्र सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. आणि या कंधामल नावाच्या हळदीला, जी ओडिसाची आहे, त्याला आता काय मिळालेलं आहे, हा GI टॅग. ऑलरेडी रसगुल्ल्यावरनं भांडणं होती बघा, पश्चिम बंगालची, ओडिसाची, रसगुल्ला कोणाचा, रसगुल्ला कोणाचा. कंधामल हळदीच्या बाबतीमध्ये तेच झालं. पण शेवटी ओडिसाला काय मिळालेलं आहे की हा GI टॅग मिळालेला आहे. कशासाठी, तर कंधामलच्या हळदीसाठी. सो चर्चेमध्ये येईल, त्याच्यामुळे हा सुद्धा इम्पॉर्टंट करून घ्या. पुढे आहे काटेदार वांगे. आता काटेदार वांग्यांना तर काटा असतातच, परंतु ह्या कोणत्या ठिकाणच्या काटेदार वांग्यांना GI टॅग मिळालेला आहे, तर तामिळनाडूच्या दोन गोष्टी आहेत बघा, लवंग सुद्धा आणि काटेदार वांगे. या दोन गोष्टी ज्या आहेत तामिळनाडूच्या, त्याला भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. पुढं गुलबर्गा तुरडाळ. आता गुलबर्गा तुरडाळ, गुलबर्गावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल नाही, गुलबर्गा हे ठिकाणच कर्नाटक मधलं आहे. हसन गंगू बहमनीचं जे साम्राज्य होतं, त्याची राजधानी गुलबर्गा होती आणि हे कर्नाटक मधलंच ठिकाण आहे. त्यामुळे गुलबर्गा तुरडाळ, गुलबर्गा नावावरूनच तुम्ही ओळखू शकता की हे कर्नाटकचं आहे. आणि नुकत्याच गुलबर्गाच्या तुरडाळीला GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर असे महत्वाचे सगळे GI टॅग आपण आताच्या सेशन मध्ये घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्लस भौगोलिक निर्देशांक म्हणजे काय, त्याचा कायदा कोणता आहे, किती वर्षासाठी असतो, पहिल्यांदा कोणाला दिला, सगळ्यात जास्त कोणत्या राज्याला आहे, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत दिला जातो, हे सगळ्या बेसिक संकल्पनेसह आताच्या GI टॅगच्या बाबतीतलं हे लेक्चर तुमच्यासाठी आपण घेतलेलं आहे. आणि तुम्ही छानपैकी ते लिहून घ्यायचं आहे. आत्ताच्या सेशन्स मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न, त्याचे उत्तर मला तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा, हाती मिरची ही कोणत्या ठिकाणची आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाला. त्याच्यानंतर दुसरं आहे जुडिमा वाईन. जुडिमा वाईन ही कोणत्या ठिकाणची आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाला. त्याच्यानंतर तिसरे आहे सोजाद मेहंदी, ही कोणत्या ठिकाणची आहे की ज्याला नुकताच GI टॅग प्राप्त झाला. त्याच्यानंतर चौथा, तो म्हणजे पांढरा कांदा, हा कोणत्या ठिकाणचा आहे की ज्याला नुकताच GI टॅग प्राप्त झालेला आहे. आणि पाचवं, नुकत्याच कोणत्या ठिकाणच्या लवंग जे आहे त्याला GI टॅग प्राप्त झाला. या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देत चला. अशाच प्रकारच्या छान छान अपडेटसाठी आपल्या नितेश शिंदे स्पीक्स या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. अशाच पद्धतीची वारंवार लेक्चर आपण या सिरीजच्या माध्यमातून पाहतोय, 1 मार्क हक्काचा या सिरीज अंतर्गत. आणि याच्या पूर्वीची सुद्धा व्हिडिओ बघून घ्या, भरपूर साऱ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आत्ताच्या पुरतं इथं थांबतो, परत आपल्याला भेटायचं नवीन टॉपिकसह. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. ऑलवेज बी हॅपी. थँक्यू सो मच.